तर कालकाजी या मतदारसंघातनं मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झालाय। भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांचा पराभव त्यांनी केलेला आहे। आतिशी यांचा 3175 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। कालकाजी या मतदारसंघातनं आतिशी विजयी झालेले आहेत। अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर आतिशी यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पद मिळवलेलं होतं, त्या ठिकाणी विराजमान झाल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांचा पराभव करण्यात त्यांना यश आलेलं आहे। 3175 मतांनी आतिशी यांचा विजय झालाय। आम आदमी पार्टीचे विजयी उमेदवार कुठले ठरलेले आहेत त्यावर देखील एक नजर टाकूयात। कालकाजी मतदारसंघातनं आतिशी यांचा विजय झालाय। नवी दिल्लीतून परमेश वर्मा यांचा विजय झालाय। विजयी उमेदवारांची यादी आपण पाहतोय। आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार देखील विजयी झालेले आहेत। कोंडली मतदारसंघातनं ते निवडणुकीच्या रिंगणात होते। तर जंगपुरामधून तरविंदर सिंग मारवाह हे विजयी झालेले आहेत। भाजपचे उमेदवार आहेत, जंगपुरामधून ते मैदानात होते। भाजपकडनं रविंदर सिंग नेगी हे विजयी झालेले आहेत। पटपटगंज या मतदारसंघातनं ते निवडणुकीच्या रणांगणात होते।